नमस्कार मॅडम. अरे नमस्कार वाघमारे, या 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 या. नमस्कार साहेब. साहेबांच्या पाया पडायला गेलं ना साहेब लय वरडायचे, आणि आता बघा कसं पाया पडायला लागतं. लय भारी माणूस बर का. आता नियती पुढे आपण काय करणार. हो मॅडम, तुम्ही काय बी काळजी करू नका बरं का. मॅडम तुम्हाला म्हटलं ना, त्या अजय ठाकूरला असा का नाही फायलाव घेतलाय मी, तो आता कसं चटा काम करतो बघा. तुमची कामं कशी चालली? व्यवस्थित, एकदम व्यवस्थित. आपल्याला काही टेन्शन नसतं. आपल्याला टेन्शन देणारा एखादा माणूस आला ना मध्ये, की आपण त्याला अलगद बाजूला करतो. हा, चटकन टेन्शन गायब. हे फक्त तुम्हालाच जमू शकतं मिस्टर वाघमारे. बरं, माझं एक काम आहे तुमच्याकडे. बोला ना साहेब. तुमच्यासाठी काय आणू, चहा की कॉफी? अरे ही चहा कॉफीची वेळ आहे का शरद? रम विस्की अवकाशाला उगाच मॅडम काहीतरी. तुम्ही करता ना एवढं माझ्यासाठी. विस्की. बोला ना मॅडम, काय काम होतं माझ्याकडे? धनंजय आणि पटवर्धनांचा मृत्यू झाला. कंपनी लॉसमध्ये, सगळे व्यवहार सुद्धा ठप्प झाले. अर्धवट कन्स्ट्रक्शन झाले आहेत, लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली. आता त्यांना त्यांचे पैसे सुद्धा परत हवे. अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं मला काहीच कळत नाहीये, आणि कोणी सांभाळणारही नाहीये ना. म्हणून मला हे सगळं विकायचंय. काय? हो प्लीज. पण एवढी मोठी प्रॉपर्टी विकायची म्हणजे मॅडम. काय करणार तुम्हीच सांगा. माझ्या एकट्याने नाही हो सांभाळलं जाणार एवढं सगळं. पटवर्धन असते तर स्वखुशीने त्यांनी हे सगळं केलं असतं. पण ते सुद्धा बघत होते ना सगळा लॉस, आणि आता तेही राहिले नाही. मी काय मदत करू तुम्हाला? हे बघा, साधारण ओव्हरऑल 700 कोटीचं व्हॅल्युएशन आहे आपल्या कंपनीचं. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही ते विकून द्यावं मला, आणि तुमचा काही शेअर असेल तर तुम्ही तो नक्कीच घेऊ शकता. काय झालं वाघमारे? बरंच मोठं काम आहे मॅडम. मी बघतो काय करता येईल ते. मी बघतो. प्लीज जरा लवकर कराल. हो. चीयर्स. हो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि
आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.